नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं शीर्षक बघून आपल्याला असं वाटेल की हा कॉमन मॅन डोक्यावर पडला आहे, मूर्ख आहे. याचं कारण आहे, कारण मी व्हिडिओचं शीर्षक दिलं आहे प्रकाश आंबेडकर म्हणजे संजय राऊत नव्हे. ही दोन नावं एकत्र घेतली जाऊ शकत नाही, म्हणजे तुलना असं म्हणत त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. एका बाजूला आहेत उच्च विद्याविभूषित, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि एका पक्षाचे नेते प्रमुख, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांच्याबद्दल मी काही बोलावं अशी माझी लायकी नाही असं मी म्हणेन. म्हणजे संजय राऊत त्यांच्याबद्दल काय बोलणार, त्यांची लायकी काय आहे ते सगळ्या जगाला माहिती आहे असं आपण म्हणूयात. जगाला, कारण म्हणजे विश्वगुरू आहेत ना ते. सतत काहीतरी बडबड करणे, बेताल असे आरोप करणे, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव, फुले शाहू आंबेडकर यांचं नाव, आणि त्याचबरोबर संविधानाचा वारंवार उल्लेख करणारे, मात्र या एकाही महापुरुषाचा एकही गुण नसलेले आणि संविधानाची पर्वा नसलेले असे जे काही वाचाळवीर नेते आहेत, त्यापैकी त्यांचे प्रमुख म्हणूयात आपण, त्यांचे लीडर किंवा त्यांचे कॅप्टन आहेत संजय राऊत. त्यांच्या मागे नंबर लागतो मग जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे, किरीट सोमय्या, आहेत अनेक लोक असे की जे सातत्याने काही ना काही आरोप करत असतात. काही आरोप खरे असू शकतात, पण असू शकतात, असतीलच असं नाही. तर अशा संजय राऊत त्यांचं मी नाव का घेतलं हा प्रश्न पडू शकेल. जे संजय राऊत एकदाही साधे नगरसेवक म्हणून देखील निवडून आलेले नाही आहेत, त्यांची तुलना एका पक्षाचे प्रमुख असलेले माननीय प्रकाश आंबेडकरांच्या सोबत होऊच शकणार नाही. पण इथे कारण आहे, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कारण आहे. मी तुलना अशी करत नाही आहे, मात्र संजय राऊत हे जे नेहमीच बेताल बडबडतात, आरोप करतात, जे नेहमीच इतरांवर वाटेल तशी जीभ सोडत असतात आणि मीडियावाल्याला देखील सकाळ संध्याकाळ संजय राऊत त्यांच्यासमोर कॅमेऱ्याचं बोंडूक, ते माईकचं आणि कॅमेरा घेऊन गेल्याशिवाय चैन पडत नाही. उद्धव ठाकरे यांच्या ऱ्हासाला, यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीला कारणीभूत असणारे संजय राऊत एकीकडे, आणि एकीकडे प्रकाश आंबेडकर ज्यांच्या वंचित बहुजन आघाडीची सगळ्या महाराष्ट्राने सध्या धास्ती घेतली आहे आणि यापुढे देश देखील धास्ती घेईल. निवडणुकीत मोठा, विधानसभेच्या निवडणुकीत मोठा बदल होणार आहे यावेळी, त्यांची वाटचाल सांगते प्रकाश आंबेडकरांची. तर ह्या व्हिडिओमध्ये संजय राऊत यांचं नाव घेण्याचं कारण असं आहे की कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाची छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली. मला मनात विचार आला की कशाबद्दल माफी मागणार, कशाबद्दल, आणि महाराज कशाबद्दल माफ करणार. त्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे की कशाबद्दल माफी मागणार आणि कशाबद्दल माफ करणार का. पुतळा दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे असं सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनाच वाटतं असं. पण ती दुर्घटना घडण्याला जबाबदार कोण? म्हणजे इतका मोठा पुतळा, इतका भव्य पुतळा जो थाटामाटात उभारला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, त्याचं लोकार्पण झालं राजकोटावर, सिंधुदुर्गमध्ये, समुद्रकिनारी. फार महत्त्व आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आरमार उभारलं होतं ते अतुलनीय आहे आणि म्हणूनच त्यांचं स्मारक तिथे उभारलं गेलं होतं. पण ते स्मारक केवळ 8 महिन्यात, होय केवळ 8 महिन्यात कोसळणं यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. खारे वारे 45 किलोमीटरनी, ताशी 45 किलोमीटर या वेगाने वाहत होते आणि म्हणून पुतळा पडला. पण मुळात पुतळा भक्कम होता का हा पहिला प्रश्न आहे. भक्कम का नव्हता? भक्कम नव्हता तर मग त्याच्यामध्ये कोणाची चूक आहे? तो पुतळा पास केला गेला आणि असा पुतळा उभारणारे जयदीप आपटे ते आता फरार आहेत सध्या. त्यांना काही अनुभव नसताना त्यांना ते काम दिलं गेलं. नौदल जबाबदारी येतेच, म्हणजे नौदलाने ते काम केलं होतं, उभारला होता, PWD नव्हता.
असं देखील महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. आणि केवळ 8 महिन्यात तो पुतळा पडण्याची कारणं PWDने हात वर केलेत. त्यांनी सांगितलं की आम्ही 20 तारखेलाच नौदलाला कळवलं होतं की पुतळा गंजतो आहे, पुतळ्याची अवस्था ठीक नाही. मग तेवढी जबाबदारी संपली का PWDची, असा माझा प्रश्न आहे. की पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा करणे किंवा ताबडतोब कारवाई करणे त्याबाबत हे PWD करू शकत होतं, पण कदाचित त्याकडे दुर्लक्ष आलं. मग पुतळा उभारण्याच्या कामात दुर्लक्ष आलंय, त्याची देखभाल करण्याच्या कामात दुर्लक्ष आलंय, आणि हे सगळं अतिशय वाईट आहे, हे नक्कीच आहे. आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. संजय राऊत, सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड मंडळी मैदानात उतरली आहेत आणि सरकारवर आरोप सुरू आहेत. मुख्यतः एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला जातोय. अजितदादा पवारांचाही, खरं तर तिघांनीही माफी मागितली आहे, पण राजीनामे द्यावे, सरकार हे नको आम्हाला. काही आरोप असे देखील आहेत की बदलापूरला जे दुर्दैवी कांड झालेलं आहे बदलापूरचं अल्पवयीन मुलींचं, त्यावरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी म्हणून हे घडवलं गेलं असावं. हो, म्हणजे सरकारतर्फेच हे घडवलं गेलं असावं, ज्या योगे जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवलं जाईल. मला नाही वाटत सरकार असं काही करेल. याचं कारण आहे की दोन्ही घटना दुर्दैवी आहेतच, बदलापूरची देखील आहेत. मग महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारी वाढती आहे हे देखील सगळ्यांच्या लक्षात येत आहे आणि अनेक घटना समोर येत आहेत. मग अशा वेळी पुन्हा एखादी दुर्घटना घडवून आगीतून फुफट्यात म्हणण्यापेक्षा आगीतून ज्वालामुखीत जाण्याचं सरकार धाडस करणार नाही, सरकारकडून कोणी करणार नाही. मग नेमकं खरं काय घडलं असेल, आता चौकशी समिती तपास लावेल. जबाबदारी कोणाची हे निश्चित होऊ शकेल. CCTV असतील जर शहरामध्ये तर ते देखील तपासले जातील, त्यावरून देखील काही सुगाव लागू शकतो असं वाटतं. पण प्रकाश आंबेडकर यांनी काल मोठं विधान केलंय आणि त्यामुळे बरीच खळबळ उडाली, म्हणून मी संजय राऊत यांचं नाव घेतलं. म्हणजे संजय राऊतांच्या बोलण्याकडे लोक दुर्लक्ष करतात आणि करायलाच हवं, कारण बिनबुडाचे आरोप करण्यामध्ये त्यांचा त्यांचं तोंड कोणी धरू शकणार नाही. पण प्रकाश आंबेडकर तसे नाही आहेत, ते संयमित आहेत. ते तोलून मोजून मापून बोलतात आणि विचारांती बोलतात, पूर्ण विचार करून बोलतात. त्यांनी म्हटलं आहे की सध्याची राजकीय परिस्थिती एकदा ह्या बाजूला असते, एकदा त्या बाजूला, म्हणजे एकदा सरकारच्या बाजूने असते, एकदा विरोधकांच्या बाजूने असते. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचं लक्ष वळवण्यासाठी पुतळा पडला की पाडला, म्हणजे पुतळा पडला की पाडला असं त्यांचा प्रश्न आहे. पाडला म्हटल्यानंतर हा रोग कोणाकडे आहे याच्यावर देखील चर्चा झाली, म्हणजे सरकारतर्फे की विरोधकांकडून झालं. तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल, वैभव नाईक हातात एक दांडकं घेऊन, आमदार वैभव नाईक हातात एक दांडकं घेऊन PWD ऑफिसमध्ये तोडफोड करताना दिसत आहेत. माझ्या मनात पहिला प्रश्न आला ते बघितलं तेव्हा, म्हणजे नंतर नितेश राणेंनी जे आरोप केले ते वेगळे, पण पहिला प्रश्न आला की हे गृहस्थ एकटेच कसे काय, कारण अशा घटनांमध्ये कॅमेऱ्यात तर स्वाभाविक असणारच. कोणीतरी मागून मोबाईलने शूटिंग करत होतं म्हणा, कॅमेऱ्याने म्हणत होता, पण ते एकटेच करत होते. संतापून, प्रचंड संताप आला होता त्या दुर्घटनेमुळे पुतळ्याच्या, आणि त्यांनी तोडफोड केली. खरं तर अशा तोडफोडीच्या घटना मोर्चांनी घडतात, सोबत कार्यकर्ते असताना घडतात, मोठा गाजावाजा करून घडतात, असा आपला अनुभव आहे. एकटेच तिथे का होते त्यावेळेला? मग नितेश राणेंचा आरोप आहे की त्यांचं घर 50 किलोमीटर दूर आहे दुर्घटनास्थळापासून, ते तिथे 15 मिनिटात कसे पोचले, हे सगळे प्रश्नचिन्ह आहे. आणि प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की राजकीय परिस्थिती एकदा ह्या बाजूला एकदा त्या बाजूला. साधी गोष्ट आहे, लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे त्यामुळे सरकारची लोकप्रियता वाढते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला बहुमत मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचं अजून एक कारण आहे, माननीय प्रकाश आंबेडकर देखील आता मैदानात उतरलेले आहेत विधानसभेच्या. ते देखील निवडणूक लढवणार आहे स्वतंत्रपणे तिसरी आघाडीने, आणि ही तिसरी आघाडी देखील आता गाजावाजा करते. सगळीकडे प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता वाढते आहे. जी लोकप्रियता घटली असं वाटत होतं ते तात्पुरतं होतं, त्याची कारणं वेगळी आहेत. लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला कमी मतं का मिळाली याची कारणं ती प्रकाश आंबेडकरांनी सांगितली आहेत. तर हा पुतळा विरोधकांतर्फे पाडण्यात आला का? सरकारला अडचणी टाळण्यासाठी, म्हणजे लाडकी बहीण योजना ज्यामुळे महाराष्ट्रातली लोक आनंदित आहेत, मुख्यतः महिला वर्ग, त्यांच्या मनात सरकारविरोधी राग पेरण्यासाठी ही घटना घडवली गेली का? प्रश्नचिन्ह आहे. प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि ते जेव्हा बोलतात तेव्हा गंभीर असतं ते. म्हणून म्हटलं की संजय राऊत यांची तुलना होऊ शकत नाही.
संजय राऊत बोलतात तेव्हा कोणी गांभीर्याने घेतच नाही त्यांना. मग ते अगदी पुतीन यांना देखील सल्ले देऊ शकतात, ते डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ले देऊ शकतात, त्यांचा काही अंदाजच सांगता येत नाही. पण प्रकाश आंबेडकर जेव्हा बोलतात तेव्हा खरोखर गांभीर्याने घ्यायची गरज आहे. आणि म्हणून या घटनेची चौकशी आता सविस्तर झाली पाहिजे, सगळा तपास झालाच पाहिजे. आणि जर ही दुर्घटना घडवली गेली असेल तर ते योग्य शासन योग्य व्यक्तीला व्हायला पाहिजे तपासून, किंवा दुर्घटना घडवली गेली नसेल, ही खरोखरच अपघात असेल तर त्याची देखील चौकशी व्हावी, जबाबदारी कोणाची होती हे ठरवलं जावं आणि त्यांना देखील शासन व्हावं. कारण छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांचा पुतळा पडणे ही छोटी घटना नाही आहे, हे लांछनास्पद आहे संपूर्ण देशासाठी. आणि म्हणून आता सिरियसली प्रकाश आंबेडकर असं का बोलले असतील, त्यांनी नक्की काय विचार केला असेल या बाबतीत आपण देखील विचार करू शकता. आणि तुमच्या लक्षात बरेच दुवे येतील, बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येऊ शकतील. प्रकाश आंबेडकर हे केवळ आरोप करत नाही आहेत, त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते विचारांती केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आता तपास यंत्रणांनी त्या दिशेला काम करायला सुरुवात करावी, तरच छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी, होय माफी, सार्थकी लागेल. अन्यथा नुसतं माफ्या मागण्याचे खेळ सुरू राहतील आणि चौकशी होणार नाही किंवा कदाचित प्रकरण गुंडाळलं जाईल. बघूयात. आता लक्षात आलं असेल प्रकाश आंबेडकर म्हणजे संजय राऊत का नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.